अरे काय रे तुमचा हे रस्ता, माझे पाय बघा गेले. अरे चावलं काय, अरे खास्तय काय, अरे माझे पाय किती जड झालेत राव. असला रस्ता. अहो रस्त्याचं सोडा, तुमचं बी किती जड आहे. काय अहो सामान म्हणतोय. सा दगड्या मास्तरकडे बघून वाटत ना मास्तरचं एवढं जोड असेल. ते काहीतरी म्हणता तुम्ही. हा सामान म्हणलं मास्तर. काय तुमच्या टकले मास्तरांनी शिकवलंय आणि काय मला काही समजत नाही. चल रे नेट. अरे कधी यायची रूम, कसली किती लांब बघितली तुम्ही रूम. हा पाय बघ जड जड जड. होय गुरुजी, हा. तुमचं लग्न झालंय का? लग्न हो झालंय की झालंय माझं. होय गुरुजी, हा तुम्हाला मुलं किती येते? अरे किती प्रश्न मला ते प्रश्न विचारायचे. हा काय तुम्हाला काय अक्कलाचा भाग आहे का नाही? बरं तुझं नाव काय रे? गुरुजी हा मी बाबल्या. हाय बाबल्या. वा 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 वा. आणि तुझं रे? मी दगडू हाय. असं का? हा. छान छान नाव आहेत तुमची. हा ही नावं मला सांगा, टकले मास्तरांनी ठेवलीत का तुम्हाला? कारण संस्कार त्यांचे आहेत, त्यांच्याकडे शिकताय तुम्ही. काहीतरी बडबडायचं. चला चल. बरं मी काय म्हणतो बबल्या, हा आपल्याला एखादी संध्याकाळच्याला बाई मिळेल का? ए, दगडा बाईचा नाद हा. अरे तू काहीतरी उगत बडबडू नका. मला कामासाठी बाई पाहिजे, आलं का लक्षात? हा अहो मग म्हणा की तुम्ही कामासाठी बाई पाहिजे. अरे धुणं भांडे करायला नको का? असं होय. चला उचल पेटी. आणि ती पेटी नीट उचल. ते सामान माझं चोळा मोळा झालंय. किती त्रास होत असेल त्या सामानाला. चला दगड्या सरगड्या ते सामान सुद्धा सजीव असतं. अरे मुलांनो कधी रूम यायची? हा पाय गुरुजी, हा हे काय रूम? एकच नंबर आहे गुरुजी रूम तुमची. रूम हे गदड्या, इकडे. ही रूम असती का असली? काय होय रे, ही रूम आहे. अरे काय ती रूम, ते पत्रा. हा, असली रूम असती. मी तुम्हाला माहिती आहे ना मी कोण आहे मी? हेडमास्तर. हा मग हेडमास्टर म्हणल्यावर रूम कशी पाहिजे? बरं मी काय म्हणतो ऐका, ही कोणी बघितली रूम? कोणी सांगितलंय? ही टकले मास्तरांनी सांगितले असेल ना? हा. हा ते जाऊ द्या. मी काय म्हणतो, दुसरी अजून एखादी रूम आहे का कुठं? दुसरी चांगली पाहिजे रे आपल्याला. मी मुख्याध्यापक आहे. बरं दगड्या, आपण हेडमास्टरला दुसरी रूम बघू. चल दाखवा. बघायचं का? चल बघून चल येऊ, चला. चल चल. चला असं जाऊ. चल गुरुजी हा या रूम दाखवतो तुम्हाला. गुरुजी बघा ही रूम, भारी रूम, मस्त एक नंबर रूम गुरुजी. अरे काय आहे रूम? ही नको नको पण चला दुसरी दाखवतो. आहे का अजून? हा चल चल दगड. चल चल. बघा गुरुजी, हे बघा हे लय भारी आहे गुरुजी रूम. नको रे नको नको नको. जरा चांगली दाखव. अरे मी खेळ मास्तर आहे. बरं चला दुसरी दाखव. हेमा म्हणतात लोक प्रेमानं. बघा ही गुरुजी, हे लय भारी रूम आहे. अरे काय रूम दाखवते तू? अहो गुरुजी रूम तर बघा. मध्ये चला आतमध्ये. बर बघतो मी. थांब. चप्पल सोडायचं. चला सावकाश. दगड्या आपण अरे काय आहे, तुम्ही एक काम करा. आता आणलंय तुम्ही तर तात्पुरतं असू दे इथं. हा. मग बघू आपण दुसरे. तुम्ही एक काम करा, तुम्ही जावा शाळेत. चल दगड्या. मी येईन नंतर. हा हा चल दगड्या चल. अरे काय रूम काय हे? मांजर म्हणलं की उंदीर आले. कसली रूम आहे? ह्या टकले मास्तरनी रूम बघितली
सोडत नाही त्याला आता. असली रूम बघून दिली. अरे यांना काय वेळ लागले की काय यांना काय झाले काय माहित यांना मला काय शिंगे फुटलेत का काय माझ्याकडे बघून असतात. जाऊ द्या गावात येत नाही. अरे मी काय विदूषक दिसतोय काय. गावात पारावबी लोक हसली आणि ह्या बायका पण हसतायत. अरे 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 काय ह्यांना वेळ लागले की काय मला समजणच गेले. चला आपल्या शाळेत. ए मुलांनो मूर्खानं फळा तुम्हाला काय मी वेळा दिसतोय की काय हा उगा हसतायत. आज काय झालंय सगळे जण मला बघून हसतायत का. आता ग बया माझं लुगडं कुणी नेलं इथलं. बरं माझाच लुगडा दिसला ह्यांना न्यायला. हिथल्यानेच नेला असणार आहे दुसरं कुणी नेणार आहे. किती मी लुगडा धुतलं होतं चांगलं पांढऱ्या चकचकीत आणि गेली घेऊन. किरकिर करती रोजचीच बडबड करती. तुझं टोमणं मला काय कळत नाही का. ए तुला बोलली नाही मी. माझं लुगडा गेला इथलं. माझा नवरा 2-2 हजाराच्या साड्या घेतो आणि तुझी 200 रुपयाची साडी मी पुसायला पण घेत नाही. मी नाही नेली. माझं कपाट कच भरलंय साड्यानी. तुला लागल्या तर 2-4 घेऊन जा. तुझ्या तोंडालाच लागायला नको. होय होय माझ्या तोंडाला लागाय नको. मग हिने नाही नेली मग गेली कुठं. शेजारीन तर हीच आहे ना. म्हण मी नाही नेली मग कुणी नेली माझी साडी हितनं. खरं आहे बाय हिने बी नसल नेली मग नेली असेल कुणी. पण ती मी नाही नेली. पण माझ्या शेजाराला तर फक्त आता टाकल्या मास्तरच राहिलाय. मग त्याने तर नेली नसल. नाही पण तो कशाला नेतोय त्याच्या घरात ना बाई ना ती कुणी का नेली असेल. हिताच कोणीतरी नेली असेल शेजारी पाजाऱ्यांनी. बघती मी अख्खं गाव हुडकून काढती पण माझी साडीच बघती कुठे आहे ती. हा आजे लसतय की अगं काय झालं तुझं लय कौतुक झालंय का. किती उशीर झालं जायचंय तर तुला लग्न झाल्यापाशी करायची तू. ए आजे तुला सांगती बघ मला लग्न बिग्न काय करायचं नाही. माझा बापन तिकडे आयला किती मग मारतोय. काय लाजानी फिरायची का काय गावात. ए आजे तुला नीट सांगती बघ मला शाळा सुकून मोठं व्हायचंय बघ अफसर. अफसर होती या. बापाचं नाव कमाव काहीतरी. आता बापाचं नाव काय कमवू. बाप माझा दारू पिऊन फिरतो या. दारू त्याला दारूची सवय लागली तर काय करायचं आता. म्हणूनच मला शाळा शिकायची या. शिक. बरी माझी साडी आवडली ह्यांना न्यायला. सागा सोनाबाई का कालवा करते या. अहो काय सांगू मावशी तुम्हाला. माझी साडीच नेली बघा वाळाय टाकलेली कुणी. साडी हो त्या टकले मास्तरनी नेली बाया साडी. मग तुझीच होती का काय काय जणू बाया. माझीच होती साडी. सारा गाव हसायला लागला या. माझीच साडी गेली बघा. सगळ्या गाव हसतोय साडी नेसल्यामुळं त्या टकले गुरुजीला. म्हणजे माझा संशय बघा खरंच ठरलाय. आता त्याला मुडद्याला दाखवती मी कसं काय ती. बरं, माझा लुगडा निसून जातोय वय. बरं. बघतीच त्याच्याकडं. मुडदा बसवला ह्याचा ह्या मास्तुरड्याचा. बरं माझं साडी दिसलेला. ए पोरा तुला टाकले मास्तर दिसला का. गेले ती साडी घेऊन तिकडं शाळेपाशी. साडी घेऊन माझी साडी आहे यार ती. त्याचा मुडदाच बघती बघ चांगला शाळेतच गेलाय ना बघती. अण्णा बरं आहे ना. बरं आहे. मध्ये लय 2-4 दिवस थंडी होती का. थंडी होती बाहेर निघा सुद्धा टेन्शन होतं. आता जरा बरं आहे. नवीन मास्तर आले असं कळालंय मला. खरं आहे काय. बरं झालं गाड्या नवीन मास्तर गरज होती गावाला. हे काय मास्तराची राम राम मास्तर. राम 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 नमस्कार. काय चाललंय. नाव म्हणायचं तुमचं. आमचं सातारा. सातारा. साताऱ्याहून बदलीहून आलोय. शासनानं पाठवलंय आता शाळेत इथं तुमच्या गावात. बरं झालं. मास्तर म्हणलेली आहे काय हेडमास्टरच आहे मी. हेडमास्टरच आहे. बरं चला येऊ का जरा शाळेत जायचं. आपण आताच मग अशी टकले गुरुजीने आपले 2-4 पोरं पळत गेले बा ह्या बाजूला. ह्या काय साईडलाच गेलेत. नाही हो टकले मास्तर नसतील. तर काय अन्नाला शाळेत टकले मास्तरच गेले पळत आणि काय. अहो शाळेचं टाइम आणि टकले मास्तर कसे जातील. नाही ना गेले पाहिले ह्या होय का. बाजूला. अरे ह्या टकले मास्तरचं शाळेचं टायमिंगला काय बघतो. बर येऊ का. बरं झालं का हो. टकले मास्तरला पण लय लोड होता. लोड तरी कमी होईल ह्या निमित्ताने. बरं झालं एकदा कोणतरी म्हणजे मदतीला आलं.
ए लक्ष्मी चल जेवाय वाढ मला मला बहुतेक मला वाटतं घेऊन पळाली की अशी गावली की धोपडतो ना की चांगलेच चिंबावतो तर आम्ही ओळखून येतो तिला सकाळ जण बायको ओळखतो बायकोच गावा नाही कुठे गेली मला बी येऊन गेली असं जाऊ दे कुठे जाते ती किराणा आणतोय पिठाचे डबूची डबू भाकरी सगळं भेटतंय पण मला बी येऊन गेली असं बघू गावावर कुठे जाते हुडकूनच काढतो तिला मला माझ्या नजरेत ना ओंधाडू शकत नाही हा ए चिंगे काय माझी बायको रे मी तुझी बायको बघत बसली आहे पेताड्या तुझ्या या असल्या गुणामुळे तर ती राही नाही 4 बायका झाल्या तुझ्या माझ्या 4 बायका गवा झाले तुलाच माहिती नाही बे, सगळ्या गावाला माहिती उद्या आहे. बघून घेतो तुला आता नाही कानपड पोडेन चिंगे ए माझं कणपण फेडणार आहे माझं नाव चिंगी आहे चिंगी तुला दगडाच्या टोल्यातच पाडीन बघ काय बर जाऊ दे ए हे बारक्या पोराचे गाणं लागायचं मी साहेब आहे साहेब हाय साहेब माझं बी नाव चिंगी आहे चिंगी ए चला आपण आपली तपडी खेळू आधी फडकायचं आधी फडकायचं तुझ्यावर राज्य सोम्यावर राज्य आलं आता खेळा आपली तुकडा आता आपली तुकडा आपली तुपडी गुळाची तपडी दर्ग बेबे ह्योच का चला आज आपण हाजरी घेऊ हा ए बबल्या काय झालं रे हसायला अरे गावामध्ये येताना गावकरी बी हसले त्या बायका बी हसल्या मुलं बी माझ्या मागं लागली आज असं माझ्यात काय झालं आहे की सगळेच हसतायत ए शांत बस ए बबल्या शांत बस चला हजेरी घेऊया बबल्या हजर गुरुजी दगड्या हजर गुरुजी सुम्या हजर गुरुजी ए बबल्या अरे तो खंड्या का नाही आला गुरुजी त्या खंड्याच्या कानात कोणी पुले बाहेर येते गुरुजी बदा बदा घाण त्याचं कान फुटलंय गुरुजी बर त्याला म्हणाव चांगल्या सरकारी दवाखान्यात जा हा बरोबर आणि कान चांगला झाल्याशिवाय येऊ नको होय गुरुजी ए तो खंड्या का नाही रे आला त्याच्या पप्पाच्या मम्मीचा जागरण गोंधळ आहे बोकडाचा आहे बोकडाचा बोकडाच आहे हो. आपल्याला नाही सांगितलं नाही सांगितलं अरे 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 सांगाय पाहिजे होतं गेलो असतं ना आपण संध्याकाळी बरं असू दे आणि ही चिंगी हजार गुरुजी ए चिंगे शांत बस चिंगे शांत बस शिकाय येते का भांडणं करा येते अगं उद्या लग्न झालं तर कसं होईल एक दिवस नवरा तुझ्यापाशी राहणार नाही ए ए ए बबल्या ए ए ए ए ए गधड्या ए ए शांत बसा हा शांत बसा ए ए ए ए दगड्या अरे तू चंद्रकांत का आला नाही रे 6 महिने झालं त्याचा बाप शाळेत सोडून गेलाय बाप बी तिकडेच आणि तो चंद्रकांत बी तिकडे कुठे गेलाय तो चंद्रकांत का नाही आला बरेच दिवस झालं चंद्या गुरुजी चंद्या अरे माझा काय जीव घेतोयस का तू कोण आहेस तू डॉन का इंतजार तो 11 स्कूलों की टीचर कर रही है डॉन को पकड़ना मुश्किल नहीं नामुमकिन है नाव आहे चंद्या म्हणजे गेले 6 महिने तू गैरहजर होता तोच का तू चंदू अरे काय करतोय ए सोड सोड मेलो असतो. मला चंदू म्हणायचं नाही अरे, मला चंद्या म्हणायचं अरे हो हो हळू सांग ना मी घाबरलो असतो मेलो असतो ना अरे पण तुझं नाव चंद्रकांत आहे चंदू म्हणलं तर चांगलंच आहे ना मला चंदू म्हणू नका अरे मग काय म्हणू तुला मला चंद्या म्हणा चंद्या अरे चंद्या म्हणल्या उगरीट होत आहे ना अहो गुरुजी गुरुजी
चंदू म्हणलं का नाही, शाळेतल्या सगळ्या पोरी मला म्हणतात चंदू सबका बंधू. मला कोणाचा बंधू नाही व्हायचा, मला चंद्या डॉन व्हायचंय. अरे हळू ना, घाबरवतो का गुरुजीला? ए बस बस. चंदू शेठ. चंदू म्हणू नका. चंद्या. चंद्या. चंद्या, अरे बस ना खाली. चंद्या डॉन. अरे, कसले कसले विद्यार्थी आले, गुंडाच्या काळातले दिसतात. नक्कीच ह्याचा बाप अरुण गवळीच्या नाही तर तो छोटा राजांच्या टोळीत असेल. नको रे बाबा, मारेल तो, सुरी लावेल. हा नरड दाबतोय तो पिस्तूल लावेल. बसा बस. चंद्या, अरे बसून घे. सर पाठीमागा. चंद्या डॉन पुढे बसत असतो. हो हो, बस रे. पेन्सिल दे. अरे पेन्सिल दे ना लवकर, दे लवकर. चंद्या डॉनचा नाद. ए चंद्या, अरे गप बसणारे, दहशत पसरू नको. आपले विद्यार्थी शाळेत राहिले पाहिजेत की नाही? मास्तर मास्तर शिकवा. हा. गुरुजी मी पाटी घेऊन येते, माझी पाटी राहिली घरी. अगं राहू दे चिंगे, एक दिवस नसले मग काय फरक पडतोय? नाही नाही गुरुजी, मला माझी पाटी पाहिजे, मी पाटी आणते जाऊन. माझी पाठी धर तुला. चिमड दे तुझी पाटी तिकडे. माझी बी हाय. तुझी बी हवी, माझी आहे की मला घरी. हा तुझी कशाला रे? अगं चिंगे, अगं शांत बस. बरं माझी मी घेऊन येते जा पाटी. जा जा, लवकर ये. हा अरे चंद्या, ए बबल्या, ए दगड्या, ए चिंग्या, अरे शांत बसा. काय हसताय? ए बबल्या, काय झालं रे हसायला? अरे गावामध्ये येताना गावकरी बी हसले, त्या बायका बी हसल्या, मुलं बी माझ्या मागं लागली. आज असं माझ्यात काय झालं आहे की सगळेच हसतायत? ए शांत बस. चला मुलांनो, बदल ह्या विषयावर आपण शिकूयात. बदल म्हणजे काय? काय? तर आपल्या भागाचा बदल झाला पाहिजे. बदल घडला की जशी की आपली शाळा बदलली पाहिजे. शाळा बदलली की गाव बदलेल, गाव बदलला की आपला तालुका बदलेल, पुन्हा आपला जिल्हा बदलेल, राज्य बदलेल, राज्य बदललं की देश बदलेल. एक दिवस मी संपूर्ण देश बदलेल. समजले काय? गुरुजी, देश बदलल तवा बदलल. अगोदर तुम्ही धोतर समजून जी साडी घातली ना ती बदला. तरी म्हणलो गावातील लोक मला का हसतात? म्हणजे धोतर समजून त्या शेजारणीची साडी घातली मी. अरे देवा, आता काय करायचं? गुरुजी तुम्हाला सुद्धा बाई काठी घेऊन मारायला आली हो. तुम्ही आईला धोत्राच्या जागा साडीच घालून आला. अयो मेलो रे. ए चंद्या, ए अरे शांत बसा. ए चंद्या, चंद्या ऐक ना. गुरुजी, गुरुजी, हा. तुम्ही लपा लवकर. माझं नाव सांग ना. तुम्ही बसा. ए दगड्या, सुंदरबाईला आपण तिकडे थांबू. आता तिला मारू द्यायचं नाही बरं का. तुझी गुरुजी लय मारेल ती. गुरुजी तुम्हाला सांगत नाही आम्ही तुम्हाला ती इकडे लपलाय ती. गुरुजी तुम्ही आम्ही सांगत नाही तुम्ही मागे लपलाय ती. सुंदरबाईला सांगायचं नाही आपण गुरुजी मागे लपलाय ती. तिला सांगायचं नाही बरं का आपण गुरुजीला लपा. सुंदरबाईला आपण सांगायचं नाही बरं का गुरुजी मागे लपलेत म्हणून. दगड्या, गुरुजी मागे लपलेत कुणाला सांगायचं ना आपण. असं कुठे ए पोरांनो, तुमचा मास्तर कुठे गेला रे? हो का, आमचे गुरुजी झाडामागे लपलेत हे आम्ही तुम्हाला सांगणार नाही. आपण सांगितलं गुरुजी आमच्या झाडामागे लपलेत हे आम्ही तुम्हाला सांगणार नाही. तुझी झाडं मागं लपलंय. ते आम्ही तुम्हाला सांगणार नाही. आम्ही सांगितलं का? नाही सांगितलं, नाही सांगितलं. त्याचा मुडदा आहे ना, मास्तर त्याचा. मुडद्या कुठं जाशील तू जाऊन जाऊन? ह्या सुंदा
इथं लपू ये गुरुजी गुरुजी थांबा मी डोकं लावतो इथं ये रे थांबा गुरुजी गुरुजी तिथं लपा गुरुजी 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 अहो गुरुजी गुरुजी झोपा गुरुजी 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 लवकर झोपा चंद्या तुला सांगू नको हा नाही डॉक्टर नाही सांगत नाही सांगत अयो अरे काय करतोय गुरुजी गुरुजी पडला अयो अरे पाय दाखना गुरुजी हे चंद्या तुला पण बस हा आता गुरुजी गुरुजी तुम्ही काय काळजी करू नका मी लोपतो आता सुंदरबाई काय त्या सुंदरबाईच्या बापाला पण तुम्ही गावणार नाही कुठं का गेला हे मास्तर ह्याला फुडकून काढल्याशिवाय मी राहतच नाही पण माझा लुगडा घेऊन गेलाय कुठं गेला बघा काका ओढा ते लक्ष घरी येऊन झोपली माझा राग अनावर झाला आता हिलाही नाही हिला झोपडतोच परत घरातलं बाहेरच नाही गेली पाहिजे चांगली झोपडतो इथं येऊन झोपली काय हा मी किती हुडाकलं किती हुडाकलं हा आईला हरा मरून भिरून गेली का काय टोक्याने रागन भीक माग लक्ष ए लक्ष हो गुरुजी तुम्ही इथं माझ्या हातुरात काय करताय लक्ष तुमचं लपड आहे काय थांबा गुरुजी 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 मेलो रे मला वाचव रे चंद्या गुरुजी गुरुजी आता आपल्याला गाव पूर्ण पळायला माझ्या डोक्यात एक आयडिया आहे तुम्ही काय करा चल चल इकडे ये इथं लपू रे गुरुजी हा बघा मी सांगतो ना तसं करा मी लगेच आलो तुम्ही इथंच लपा गुरुजी 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 थांबा डोका घ्या आता जरा ही तुमचं धोतर ही टोपी थांबा अरे इथं कुठं उघड्यावर ए थांबा इथं कुठं उघड्यावर हे ना हे तुम्हाला हे नेसा आणि पडदिशी या म्हणजे कसं माहितीये का आपण तरच वाचणार आहे नाही तर गुरुजी काय खरं नाही चल चल या बघा तुम्ही आहे ना बरोबर मी सांगतो तसंच करा कळलं असंच करा जावा मास्तरही नाही विद्यार्थी पण नाही हे टकले मास्तर गेले कुठे आज शाळा भरली का सुट्टी आहे काय समजा त्या मास्तरने असं केलं कसं काय व्हायचं विचार अरे आज तारीख तर आजचीच आहे कोण आहे तुम्ही अरे मस्त हे गावची सुंदरबाई आहे आणि मग माझी साडी तुम्ही घेऊन गेला कुणाला मारताय मी तुला माहिती मास्तर नाही टकले मास्तरा अरे बाई मी मास्तर नाहीये टकले मास्तर तुमचा मग कोण आहेस तू मी मुख्याध्यापक आहे हेडमास्तर आहे हेडमास्तर आणि आजच माझा पहिला दिवस आहे तुम्ही मला चक्क मारताय मग काय तुझ्या कुठे गेला त्या मास्तर माझी साडी घेऊन त्यालाच बघायचं अरे हे अजून काय ओ हे अजून काय नवीन लपड हे काय नवीन लपड अरे दुसऱ्याच्या गोदड्यातली सिराय मास्तर आहे बघ तुम्ही पायच मोडतो तो जा चकडात करतो खाल्ला असं मारून टाकतो ऐका मी ते मास्तर नाहीये मग कोण आहे मी हेडमास्तर आहे आणि तो टाकले मास्तर कुठे मला नाही माहिती मी त्यालाच बघायला आलोय शाळेत आज पहिला दिवस आहे हो माझा
गुरुजी गुरुजी काळजी करू नका कुणीच नाही गुरुजी घाबरू नका कुणी नाही मी मागं बघितलंय कुणी नाही काळजी करू नका चंद्या वाचला एकदा. वाचलो रे त्या बाईनी त्या बेवड्यानी लय मारला असतो रे हो मला. हो तुमच्यावर थांबा 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 अरे मस्त टाकल्या मास्तर माझी साडी कुठे आहे कुठे आहे साडी आनंदाला काय संस्कृत गोत्र्यात शिराचा मास्तर ठेवला बा आम्ही हा काय थांबा तोंड फोडून टाकेन अरे, थांबा तरी मी विचार हो टकले मास्तर ही काय नवीन नाटक आहे हा? अहो सांगतो मास्तर सांगतो सगळं हे सगळं लपडं झालं या अहो काय झालं सकाळी मी आंघोळ केली आणि माझा चष्माच भेटाना मग चष्मा दिसला नाही त्याच्यामुळं मी वलनीवचं साडी का धोतर हे समजलं नाही चुकून मी ह्यांची साडी घातली आणि ते माझ्या लक्षात आलं नाही अख्खं गाव हसत होतं तरी माझ्या लक्षात आलं नाही चूक झाली हो सुंदाबाई चूक झाली टाकली माझी साडी हा, देतो आणि आमचं तुमचं बी सांगतो अहो ती सुंदरबाई काठी घेऊन माझ्या मागे लागली म्हणून मी तुमच्या घरात घुसलो आणि ह्या गुरुजी मला सांगू द्या अहो काय झालं माहितीये का आम्ही पळत आलो सुंदरबाई मागे लागली होती आणि गुरुजीला वाचवायसाठी मी ना तुमच्या दारात हातरून टाकलं आणि गुरुजीला मी झोपवलं तुम्ही लय वेळा गुरुजीला मारलं दोन द्या गोदड्या दोन दोन ए, दिवस ऐका तुम्ही दोघ जण ऐका तुम्ही ऐकलं ना ह्यांच्याकडनं हो ऐकलं हा? ह्यांची काही चूक नाही ते चुकून झालंय तेव्हा मी ह्यांना समजावून सांगतो पण आणि माझी साडी तुमची द्यायला साडी तुम्हाला परत मिळेल आणि तुझं गैरसमज दूर झाला का जाऊ द्या बरं झालं मी पेनच्या निशात जाऊ आता ठोकलं नाही तुम्ही. माफ करा जाऊ दे जा जा जाऊ का आता हा, जाऊ. बरं झालं पेनच्या निशात धपकावलं नाही टकले मास्तर तुम्ही बसा आधी इथे मला एक सांगा तुम्ही हे धंदे करायला गावात राहिलाय आणि ह्या शाळेत राहिलाय का हा अहो चुकून झालो माझा चष्मा भेटला नाही म्हणून हे लपडं ते झालं. पुराण बाद झालं तुमचं अहो माझी आज पहिला दिवस आहे नोकरीतला इथल्या शाळेचा हा आणि तुम्ही असले नाटकं शासनाने मला तुमच्यावर देखरेख करायला पाठवलं तुमच्यावर शाळेवर हा आणि हे नाटक तुमचं पावडर काय लावली हा सगळं घेऊन फिरताय आधी ह्या चंद्याची कल्पना होती सगळी अरे तुझ्यामुळे हे सगळं झालं अरे पण तुम्ही मास्तर आहे ना त्या पोरांचं काय ऐकताय गुरुजी लय राडा झालाय तुम्ही लय दमलाय असं करतो मी तुम्हाला शेवटचं पाणी पाजू का शेवटचं